भविष्याच्या पोटात काय दडलं हे जर माणसाला कळालं असतं ना, तर त्याचं जीवन किती बेचव झालं असतं. या विचाराला पार खंबून जाशील. अगं तुला जर काय झालं तर माझं काय होईल? मला भरभरून जगायचं तुमच्यासाठी, माझ्या आजूसाठी. पण मी काय म्हणते, अहो किती दिवस झाले हो आधी भाऊजींना बघितलं नाही. त्यांची फार आठवण येते हो. कितीतरी दिवस झाले लग्न होऊन, पण घर म्हणून घराकडे काय बघायला आले नाहीत परत. माया, समोर पाऊल टाकणाऱ्या माणसानं कधीही मागं वळून बघू नये. आदित्य भाऊजीने काय दिलं हो आपल्याला? माया, कर्तव्य बजावणाऱ्या माणसानं कधीही फळाची आशा बाळगू. आशा बाळगावी तर ती त्याला मिळणाऱ्या सुखात आपलं सुख मानून घ्यायची. नाहीतर बघ त्या कर्तव्याला अहंकार फुटतो आणि त्याचं रूपांतर कार्यात होतं. आपण जे केलं ना ते कार्य नाही, कर्तव्य होतं. माया, अगं माया, आपला आदित्य खूप मोठा माणूस झालाय. अगं कंपनीने त्याला गाडी दिली, बंगला दिलाय. अगं माया, माझा भाऊ रोज गाडीमधून ऑफिसला जातोय. अगं तो मानेसाहेबांचा मुलगा आहे ना, तो त्या शहरात राहत होतो. तो सांगत होता आपला आदित्यचा पेपर मध्ये फोटो आला. बघ ना कसं शोभून दिसतंय माझं. आता मी साऱ्या गावाला ओरडून सांगेन की बघा बघा, प्रभाकर पटवर्धनचा भाऊ किती मोठा माणूस झाला. आज तुझं प्रेम, तुझी ममता, तुझं वात्सल्य आकाशाला कवसणी घालतंय ग. किती दिवस अशी खोटेली तसली द्यायची मनाला, आणि किती दिवस ही खोटी आशा बाळगून अंधारात राहायचं. खरं बोललीस माय. अंधारात चमकणाऱ्या चांदणीने, प्रकाशात चमकणाऱ्या काजव्यानं सूर्याच्या तेज प्रकाशात चमकण्याची अभिलाषा का बाळगत? माझा आदित्य सूर्य झाला आणि आधी मात्र अंधारातच राहिलो. आता काय करू मी? तुम्ही जर असं खचून गेलात तर आपण कोणाकडे बघू? हे विधात्या, अरे बघतोस ना माझ्या संसाराचा तमाशा. अरे वाटलं होतं माझा भाऊ नोकरी लागल्यावर माझे सुखात स्वप्न साकार करेल, माझ्या मुलाचा उपचार करेल. अरे माझ्यासाठी सुखाची भाकर घेऊन ये. भाकरच काय, भाकरीचा एक तुकडा सुद्धा नाही आला. परमेश्वरा, अरे बघतोस ना कसं तडपडतं माझं लेकरू. काय झालं तुला? तुला काय होणार आहे? तू काळजी करू भाऊजी. हे काय तुम्ही रडत आहे? तुम्ही जर रडत बसलात यांना आधार कोण देईल? आपण एक काम करूया, तू पटकन दवाखान्यात घेऊन जा. हा दुर्दैवी बाप काहीच करू शकत नाही आपल्या लेकरासाठी. भाऊजी तुम्ही काळजी करू नका. आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही अजूला दवाखान्यात घेऊन जा. तुझे उपकार कसे फेडून? भाऊजी उपकारची भाषा काय बोलतो तू? आपल्याला वेळ फार कमी आहे. आणि हो, शहराच्या दवाखान्यात द्यायचं तिथं आपला आदित्य सुद्धा नोकरीला काय हातभार लावा लागतात. चला